चला थँक्यू. मॅच क्रमांक 12 पाहायला मिळत आहे करंजडे रॉयल्स आणि करंजडे सुपर किंग. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं असेल, पहिल्याच बॉलवर करंजडे रॉयल्स टीमचा 440 हुडचा झटका दिला टीमला. बॅट्समन सागर म्हात्रे बाद झालाय. राज विखारेनं यष्टांचा वेद क्लीन बोल तुम्हाला पाहायला मिळाला आणि सरळ तिथून मात्र परतावा लागलाय डगआउट मध्ये. नेक्स्ट आपण पाहताय 40+ च्या बलिराम भुईर मैदानाच्या आतमध्ये दाखवले संघाचे संघ मालक आणि त्यांच्या जोडीला संघ मालक आपण पाहिले तर आमचे सुनील दादा भुईर पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर संतोषजी विखारे आणि अजयजी साबळे हे दोन संघ मालक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुपर किंग करंजडे रॉयल्स अशी बिग फाईट मॅच आणखी एक पाहायला मिळेल. परंतु पुढचा बॉल असेल राज विखारी यांचा आणि समोर बलिराम भोईर. पुढच्या बॉलवर पहिला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर आणखी एक चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या बॉलवर मात्र डॉट बॉल आणखी एक फेकलाय. तब्बल 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 मध्ये अद्याप खातं ओपन झालं नाहीये. महत्वाचा विकेट मैदान बाहेर गेलाय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये मेन पंच पप्पू सरांना आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला रायगड पंच कमिटी अध्यक्ष विशालजी पाटील सरांना आपण पाहता. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये खेळतोय क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग, तितकी चांगली फिकी पाहायला मिळाली. एक सिंगल मिळाली आणि या सिंगल न मात्र टीम अकाउंट ओपन केले जाते. चौथ्या बॉलवर एका धावेनं 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा संख्या 1 पाहायला मिळेल. सन्माननीय हरीशजी पवार यांचं इथे शुभागमन झाले. दादांना विनंती आहे आपण यायचं मुख्य मंचकावर. आपलं सहर्ष स्वागत. चला व्यासपीठावर आपण 6 बॉलचा खेळ संपलाय. या वेळेला फटका पाहायला मिळेल. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला आपण पाहताय. दुसरीचा प्रयत्न केलाय, यशस्वीरित्या पोहोचले आणि 2 धावा इथून मात्र. षटक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमने धावा जमवली. बॅटिंग करताना प्रथम 4 धावा 1 गडी गमावलाय. चला व्यासपीठावर आपण सन्मान करूया. सन्माननीय आपण पाहताय ग्राम विकास अधिकारी आपण पाहताय मॅडम इथे उपस्थित आहेत. मनीषाताई जायभाई आपण पाहताय इथे उपस्थित आहेत मॅडम आणि त्यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मी कर्णशेठ शेलार यांना विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅडमला सन्मानित करायचं आहे. आज क्षेत्र कोणतेही नाहीये. वन शॉट. ओके, इकडे स्वागत चालू होतं. ओके ओके येस थँक्यू. विशाल पाटील सरांचं सुद्धा खूप सारं प्रेम आम्हाला मिळत आहे. त्यानंतर सन्माननीय हरीशजी पवार साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. अवनीशला आपण पाहू शकाल बघा, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. हरीशजी पवार साहेब या पण आपला सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा.
पूर्ण पूर्ण आपण ड्रेस कोड पाहिला ना, येलो येलो पाहायला मिळत आहे. पंच सुद्धा येलो आहेत. म्हणजे असं नक्की पंच कुठे आहेत, त्यानंतर खेळाडू, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहत आहे समोरच्या दिशेने खेळला, फिल्डरने केली चुकीचा फायदा आणि चुकीला नसेल माफी मिळतील. 4 धावा येतोय. बॅट्समन रोशनच्या बॅट मधून आलाय चौकार. टीमची धावा संख्या जोडली ती 7 ऑन अबाउट. 7 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत तुम्हाला. 7 धावा स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. प्रथम बॅटिंग करताना तुम्हाला संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ आपण पाहिला तर करंजडे रॉयल्स संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करंजडे सुपर किंग्ज. यावेळेला पॉइंटच्या दिशेमध्ये डीप मध्ये पाहायला मिळेल. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग. त्यानंतर थोडस मी म्हणेन मिसक्यूट झालाय. फंबल होताना पाहायला मिळाला. चेंडू मात्र निसटलाय. या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर आणखी 2 धावा रोशनने जोडल्या आणि या 2च्या मदतीनं टीमची धावा संख्या 9 धावा. परेश गायकर षटक क्रमांक 2 हाताळत आहेत. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहे. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. थेट प्रक्षेपण लाईव्ह खूप सारे प्रेक्षक जोडले, त्यांचं स्वागत करूया. या वेळेला टप्प्याचा बॉल फटका प्रॉपर आहे का, परंतु नाहीये. फटका फसलाय आणि इथून मात्र रोशन चालकेला परतावं लागतंय. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. आणखी एक धक्का लागलाय रॉयल्स टीमला. बॅट्समन क्रमांक 2 विकेट डाऊन. पाहायला मिळत आहे विशाल भोईरला आपण पाहत आहे. एक जबरदस्त तंदुरुस्त खेळाडू विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता विशालवर खूप सारी जबाबदारी असेल. विशालवर दारोमदार असेल. विशालवर आता टीमचा भार आता दिलाय आणि त्या भाराला कशा पद्धतीने तो उचलतोय, खेळतोय या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावानं बनवलेले क्रीडांगण पाहायला मिळत आहे. खूप चांगली फिल्डिंगची सजावट पाहायला मिळतीये आणि मैदानावर ग्रास सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. रोज आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था, पाणी अगदी मैदानावर मारलं जात आहे सुनील भोईर यांच्या माध्यमातून आणि ग्रास आता पाहायला मिळत आहे. या वेळेला स्लोवर पद्धतीचा बॉल, ताकदीचा वापर प्रचंड केलाय आणि विशाल भोईरच्या बॅट मधून आलाय वाडा किंग षटकार. आणि या षटकारानं टीमची धावा संख्या पुढे सरकली ती तब्बल 15 धावा. विशालच्या बॅट मधून आलेला दमदार षटकार. परेश गायकर यांच्या बॉलवर मात्र हाणामारी पाहायला मिळाली. आपले 2 बावले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट. या वेळेला आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगॉफ मध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, फेकी केली जाते. 1 रन्स मिळतीये. 1 न टीमची धावा संख्या 16 ऑन बोर्ड पाहायला मिळेल. टोटल बॉलचा खेळ आपण जर पाहिला तर संपलाय. 5 बॉलचा खेळ. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजे दुसरं. पॉवर प्ले 2 परेश गायकर. आता मात्र बलिराम भोईर स्ट्राईक एंडवर. 40+ बलिराम भोईर यांच्यासाठी फुल टॉस बॉल वर मात्र केलाय फुल टॉल वसूल. संघाचे संघ मालक बलिराम भोईर ऑन द फायर होत असताना डीप मिड विकेटला सनराइज करंजडी या दिशेनं खेळाडू कक्षाच्या दिशेने येणारा
KPL 2026 सीझन 6 मधील षटकार. मॉडर्न कॉलेज आपण पाहताय आणि त्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आपण पाहताय परेशजी गायकर. एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत, परंतु आज गोलंदाजी थोडीशी कमी आणि खराब पाहायला मिळाली. दोन मोठे फटके आले. बलिराम भोईर यांच्या बाद मधून षटकार आला. टीमची धावा संख्या आता 2 षटक संपली. 23 धावा, 23 ऑन अ बोर्ड. 23 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावा संख्येचा उच्चांक आता पुढे सरकतोय. धावा संख्येचा उच्चांक वाढला जातो आहे आणि धावा संख्या आता 23 धावा स्कोर कार्डवर. 22 धावा. पहिल्या षटकात 3 होत्या आणि आता मात्र 19 आल्या. एक शॉट होती. विशालजी पाटील सरांनी वेगळ्या अंदाजानं अगदी आम्हाला सांगितलंय, परंतु धावा संख्या 22. पुन्हा एकदा गोलंदाज राज विखारी येतोय, ज्यानं पहिले षटक हाताळलं. 3 धावेचा एक सफलता, महत्वाचा विकेट सागरला बाद केलाय. पुढच्या बॉलवर आपण पाहताय बॅक टू द बॉलर, स्ट्रेट फॉरवर्ड. राजनं प्रयत्न केले, परंतु एक सिंगल खर्च केली त्यानं आणि सिंगल आता रन स्कोर कार्डवर जोडली. ती 23 धावा. 23 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगल्या बॉलवर मात्र बीट केलं जात आहे आणि चांगल्या बॉलनं मात्र टीमची धावा संख्या टोटली आता 23 धावा. स्थिरावलेली धावा संख्या, थांबलेली धावा संख्या पाहायला मिळेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर होता, परंतु या बॉलवर मात्र स्लिम डाऊनला खेळतायत. एक सिंगल मात्र मिळवली जाते. स्ट्राईक वर विशाल आलाय, ज्या विशालचा एक मोठा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा आता स्ट्राईक वर येतोय. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा पाहायला मिळत आहेत. रोजचा सराव या मैदानावर या सर्वांचा आपण पाहिलाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुढच्या बॉलवर काय राज आणि विशाल यांच्यामध्ये कनेक्शन पाहायला मिळेल. कशा पद्धतीचा बॉल, कशा पद्धतीची बॅटिंग, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय राज विखारे आणि समोर विशाल भोईर. 8 धावेचं योगदान विशालचं पाहा राहिलंय अद्यापर्यंत या मॅच मध्ये. या वेळेला विशाल भोईरचा हा तडाखा, अतिरिक्त ताकद, प्रचंड वापर केलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरतून हवाई सफरसाठी हवाई हल्ला हवेशी बातचीत करत असताना येतोय हा दमदार षटकार. चला या पण फिल्डर या पण चला. यावेळेला बॉल पाहायला मिळेल. चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र या बॉलवर मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये आणि विशाल मात्र तिथून तटस्थ पाहायला मिळाला. आता मात्र पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा राज यांचा, शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील. काय रणनीती असेल, कशा पद्धतीची थावा या बॉलवर. एक सिंगल रन्स पूर्ण केली विशाल आणि बलिराम यांनी. सिंगल आता मात्र षटक संपले. 3 18 बॉलचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धामध्ये जोडली ती 31 धावा संख्या. 31 धावा जोडल्या जातात प्रथम बॅटिंग करताना टीम करंदळा रॉयल संघ सुपर किंग संघाच्या समोर.
चला पाणी न्यायचं मैदानात. 3 षटकं संपली आहेत बॅट्समन साठी पण. चला 12वे खेळाडू. आपले लाडकं पंच मैदानात आहे, त्यांच्यासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था करायची आहे बघा. कडाक्याच्या उन्हामध्ये खूप चांगलं काम केलं जाते त्यांच्या माध्यमातून. बाजूला अगदी लिंबू सरबत सुद्धा पाहायला मिळेल. आणि एनर्जी येणं महत्वाचं आहे, कारण विटॅमिन सी अगदी या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि खूप महत्वाचं आहे ते. अठरा बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये धावसंख्या आहे स्कोर कार्ड वर पाहायला मिळेल तुम्हाला, ती म्हणजे 31 धावा स्कोर कार्ड वर लागतायत. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. ऑफिशियल ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये आलं होतं आणि ते आता ड्रिंक्स संपलाय, ब्रेक संपलाय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तैनात झालाय, सज्ज झालाय सुमित राठोड. सुमित राठोड एक मोठ्या इनिंगची, लॉंग इनिंगची आता अपेक्षा असेल रॉयल्स टीमला या मॅच मध्ये नक्कीच. आणि ती अपेक्षा आता मी म्हणेन विशाल कडून असणार आहे. विशालवर खूप सारा विश्वास विशालला या टीम मध्ये घेतलाय. आता जबाबदारी कशी सांभाळतोय, शेवटपर्यंत कसा खेळ करतोय या मॅच मध्ये, हे पाहणं तितकंच गरजेचं बनत आहे. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डावखुऱ्याचा गोलंदाज म्हटलं तर नॅचरल स्विंग पाहायला मिळत आहे. चेंडू थोडासा टर्न झाला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाच्या मागे राजला पण पाहत आहे आणि त्यानंतर तो बॉल मात्र डॉट आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुमित. सुमित यांचा बॉल पाहायला मिळतो आहे. हा बॉल जर आपण पाहिलं तर आणखी एक चांगला बॉल, अगदी चेंडूची लाईन आणि लेन चांगली पाहायला मिळाली. परंतु बॅट्समन रिव्ह्यू असेल, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. चला पंच या पण वाईड आहे की नाही तपासलं जाईल. वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय, अगदी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. आमची चंगोनी मंगुला आपण पाहू शकाल बघा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अगदी खूप चांगलं एंटरटेनमेंट करतायत, चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. पूर्ण मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांचा इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर पॅरलर लाईनीच्या आतमधून पाहायला मिळतो आहे आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतो. 2 चेंडू डॉट आलेत आणि टीमची धावसंख्या तब्बल थांबली आहे 31 अंकावर. 31 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, पुढच्या बॉलवर मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फटका फसलाय. सुमित राठोडनं मात्र बाद केलाय. 3 बॉल फेकले, 3 डॉट, 1 सफलता. विशालच्या पारीचा अंत झालाय. महत्वाचा विकेट रॉयल्स टीमचा इथून बाद होतोय. विशाल भोईर.
पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा सुमित राठोड सज्ज होतोय. टीमची धाव संख्या आहे 31. 31 अंकावर थांबली आहे. अगदी शॉर्ट पॉइंट मधून टीप एक्स्ट्रा पॉइंटला आपण पाहताय. फटका खेळलाय, चांगली फिल्डिंग. टोटली आपण पाहता प्रयत्न केला दुसऱ्या रनचा. तू बाय बाय कॉलिंग अगदी होईल की असं वाटलं होतं, परंतु नवीन बॅट्समन जो आला रॉयल्स टीम 12 प्रतिनिधी नाही. आपला नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. ऑनलाईन सुद्धा स्कोरिंग होत आहे, नावं थांबतायत. प्लीज कुणीतरी येत चला, कुणीतरी येत चला प्लीज. कारण काय माहितीये, नावं माहिती असणं महत्वाचं आहे. रोहन खाडे, चला रोहन खाडे नवीन फलंदाज. 2 धावा त्यानं जोडल्या. धावा संख्या 33. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हा बॉल तुम्ही जर पाहिला असेल तर चांगला बॉल होता आणि या बॉलवर मात्र डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली. टीमची धावा संख्या आता फुलटॉस बॉल हलक्या हाताने खेळतोय. एक सिंगल इथून पूर्ण दुसरीचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय. सिंगल न मात्र षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावा संख्या सरकली पुढे. ती 34 धावा 34. या षटकामध्ये सुमित राठोडनं महत्वाची विकेट विशालला बाद केलं. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि धावा संख्या फक्त 4 षटक संपल्यानंतर 34 धावा 34. हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. फटका सुरेख, चांगली फिल्डिंग. ऑन साइडला डीप मध्ये प्रयत्न केलाय. मिस अंडरस्टँडिंग, कॉलिंग नाहीये. तू मै पाहायला मिळाली. रन्स घेऊ की नको अशा डबल माइंड मध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर बॅट्समन मात्र बाद झालाय. रोहन खाडे बाद. नॉन स्ट्राईक एंडवर पप्पू पोवले यांना आपण पाहत आहे. स्ट्राईक एंडवर अनिल कचरे यांना आपण पाहू शकाल. अनिलजी कचरे आणि पप्पू पोवले पाहायला मिळतील. 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर नितीन गायकवाड. पुढचा बॉल असेल. पुढच्या बॉलवर मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होतो वेगानं लॉंग लेगच्या दिशेनं. एकच सिंगल मिळाली आणि रॉयल्स टीमची धावा संख्या आता जोडली. ती 36 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित आता 2 बॉलचा खेळ बाकी असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण पाहत आहे.
करंजाडे इंडियन्स आणि वॉरियर्स. करंजाडे इंडियन्स, करंजाडे वॉरियर्स. चला दोन्ही टीम टॉस साठी. भाऊ मात्रे दुसऱ्या बाजूला मारुती पोपट यांचा संघ पाहायला मिळेल. साजन मात्रे, भाऊ मात्रे संघ मालक. दुसऱ्या बाजूला मारुती पोपट यांचा संघ असेल, संघ मालक पाहायला मिळत आहेत. या बॉलवर मात्र पाहायला मिळेल फटकापड पाहत आहे कव्हर आणि डीप मध्ये. आणि या बॉलवर मात्र 2 धावा. आणि या 2 मात्र धावा संख्या स्कोर कार्ड वर जोडली गेली ती तब्बल 38 धावा. करंजाडी इंडियन्स टीमची संघ मालक आपण पाहत आहे. भाऊ मोरे यांना सुद्धा आपण पाहू शकाल. मारुती पोपट असलेले 2 संघ मालक पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन दिलाय आणि एक सिंगल, फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ इथून पूर्ण झाला. आणि या पूर्वार्धाच्या खेळानंतर रॉस टीमनं जमवली धावसंख्या 30 बॉल आणि 39. टार्गेट असेल येणारी षटक पाहायला मिळते 5 आणि टार्गेट 40 धावेचं. चला टॉस साठी या भाऊ मात्रे. चला टॉस करूया. आणि गणेश दादा गायकरांना विनंती असेल आपण आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. चला टॉस बॉक्स मध्ये या. हरीशजी पवार या आपण सुद्धा. चला आपण टॉस करूया. टॉस आपण करतोय. करंजाडे इंडियन्स आणि करंजाडे वॉरियर्स असे 2 संघ. इंडियन्स म्हटलं तर अगदी पॉवर इंडिया, दुसऱ्या बाजूला वॉरियर्स म्हटलं तर योद्धा. चला टॉस केला जातोय. हेड इट्स कॉल. हेड. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल?
चला फिल्डिंग करणार आहेत आपण. एक जिंकलात एक हारलात, भाऊ मात्र 2 जिंकलेत. 2 जिंकलेत. मग आता काय प्लॅनिंग, काय प्लॅनिंग केले तुम्ही? आणि एकंदरीत इतक्या वर्ष मी बघतोय, यंदा मला वाटतं प्रॅक्टिस मध्ये आहात तुम्ही. काल काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, 35 धावांची इनिंग. एकंदरीत काय सांगाल आपण यंदाच्या फिटनेस बद्दल आणि खेळीबद्दल? यंदाची फिटनेस म्हणजे KPL साठी मी थोडं तयारी करतच होतो, पण गेल्या वर्षी थोडा माझा प्रॉब्लेम होता. तरी मी टीममध्ये खेळलो आणि फायनलला पोचून 2 नंबर मारला. यावर्षी माझी 100% 1 नंबर मारायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी चांगलीच प्रॅक्टिस करतोय. आणि मला माहिती आहे भाऊ मात्र 2 जिंकलाय, आता तो दुसरी मॅच मला जिंकून देईल. आणि कालचा खंत आहे मला का मी 70 धावा मारून पहिली मॅच हारलो. आज मला टेन्शन नसतं, ह्या 2 मधली फक्त मला 1 मॅच मारायची होती, बस बाकी काय नाही. आता 78 मारून पण जिंकलो, त्यात मला समाधान नाही आहे. पण कालची मी 70ची मॅच हारलो, ते अजून वाईट वाटतोय. नक्कीच. आणि यंदाची KPL जर आपण पाहिली, बऱ्याच असं वाटलं होतं की मागे पुढे, परंतु आपण खूप मेहनत घेतली असं सुद्धा अगदी मनावर आपण पाहिलं असेल. भाऊ म्हात्रे असतील, कारण अगदी तुम्ही खूप मेहनत घेतली, सर्वांना एकत्र आणलंय. आणि स्पर्धा एकंदरीत मगाशी सुद्धा सांगितलं की गावाची स्पर्धा आहे, जत्रा आपण ज्या पद्धतीने उत्सव साजरा करतो, एकंदरीत आणखी पुढच्या वर्षीसाठी आपण काय सांगाल आपल्या या सर्व खेळाडूंसाठी? माझी तरी इच्छा आहे की आता हा मला वाटतं आपलं 6वा वर्ष आहे, पण मला असं वाटतं प्रत्येक वर्षी आपली KPL अजून चांगली व्हावी ह्याच्यावर भर दिला पाहिजे. पोरांना जी आपली पोरं क्रिकेट खेळतात, आज करंजड्यामध्ये 4 टीम आहेत, 4 टीम, आणि आपण KPL खेळतो ते 130 प्लेयर, आणि गावातले बघायला येणारे 50-1 माणूस सगळे असतात. तर मला वाटतं सर्वांनी जर चांगली मेहनत घेतली तर दरवर्षी आपली KPL अजून चांगली आपण करू शकतो. आणि आमच्या KPLचं नाव मोठे करणारे तुम्ही लोक आहेतच, आणि चांगल्या मोठ्या मोठ्या जिथे मॅचेस असतात तिथे आवर्जून तुम्ही आमच्या KPLचा उल्लेख करता. आम्हाला अभिमान वाटतो जेव्हा आम्ही भले मोबाईलवर TV वर बघत असतो किंवा लाईव्ह बघत असतो, आम्हाला आनंद वाटतो की आमच्या KPLचं नाव बरंच मोठा तुम्ही लोकांनी केलात, आणि आम्ही पण ते नाव अजून मोठे करण्याच्या प्रयत्नात आहोत. नक्कीच, खूप चांगली माहिती. भाऊ दादा 2 जिंकलात, 2 जिंकलेला. आता मारुती दादाने सांगितलं की भाऊला म्हणजे हरवायचं किंवा हरावं लागणार आहे. काय म्हणाल, काय आता प्लॅनिंग तुम्ही केलेली आहे का? असं डगआउट मध्ये बसला होतात, बरीचशी चर्चा काही झाली का? साजन दादा बरोबर असेल किंवा टीम मेंबर्स बरोबर काय चर्चा झाली? तर मी सांगण्यात मला आनंद आहे का आम्ही या टीमला हरवण्याचा प्रयत्न करू, पण त्यांच्या टीममध्ये मला तर वाटतं हे गुरु द्रोणाचार्य आहेत, आणि त्यांच्यामध्ये करंजाड्याचा हिरो जो आहे आपला प्रतीक म्हणजे एक नाही, कोण आहे तो? एकलव्य नाही, द्रोणाचार्य आणि अर्जुन. हां, असे दोघं एका टीममध्ये आहेत. आणि जरी आम्ही जिंकलो तरी आम्ही आमची मॅच त्यांना आम्ही पुरस्कृत करू, आणि हारलो तर आम्ही असं समजू का द्रोणाचार्यांना आम्ही काहीतरी भेट दिली, आमची एक वस्तू आम्ही ह्याच्यातून हारण्यातून, असा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच. आणि एकंदरीत रायगडामध्ये खूप मोठी स्पर्धा, भली मोठी स्पर्धा लीगच्या माध्यमातून, एक गावाची करंजडे एकमेव असं गाव आहे, सर्वांचं जेवण भोजन आपल्या लीगनं बऱ्याच गावांसमोर स्पर्धांसमोर आदर्श घालून दिलाय. एकंदरीत आपण काय सांगाल भाऊ म्हात्रे? कारण आपण सुद्धा खूप साऱ्या स्पर्धा बघत असता, जात असता, लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत असतो. एकंदरीत आपण काय सांगाल येणाऱ्या तरुण पिढीसाठी आणि आपल्या या गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी? तरुण पिढीसाठी मला तर वाटतं हे आता तुम्ही बोलले बघा, जेवणाचं आयोजन मला तर वाटते स्वतः मारुती दादा पोपट, आणि सगळ्यात मोठा श्रेय सनी दादा कैकाडी. मला तर वाटतं त्यांनी 3 दिवसात, या अख्ख्या 2 महिन्यामध्ये जेवढा नियोजन नव्हता तेवढा 3 दिवसात जेवणासाठी, मांडवासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊन एवढा मोठा पैशाचा, मला तर वाटतं एक बिल्डिंग भरेल तेवढे पैसे दिले त्यांनी 3 दिवसात, आणि जेवणाचा एवढा मोठा आयोजन झाला इथे. नक्कीच. आणि आता आपण जर पाहिलं ना, तुमच्यासाठी 2 सामने जिंकलात, 1 सामना आता बॅलन्स आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मागच्या मॅच मध्ये साजन म्हात्रेनं मारलेला षटकार, त्याबद्दल काय सांगा? साजन म्हात्रे मला तर वाटतं आता त्यांनी तो 6 मारलाय तर तो आता ओपनिंगला जायच्या तयारीत आहे, आणि मला तर वाटतं धावा बसायला लागेल एवढा त्याचा आनंद आहे. येस, थँक्यू. हे होते भाऊ म्हात्रे आणि मारुती दादा. दोन्ही टीमला शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. इंडियन्स आणि वॉरियर्स अशी एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल. परंतु जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. सुपर किंग आणि रॉयल्स, ऐकूया आवाज सागर दादा यांचा आवाज. धन्यवाद.
टार्गेट आहे 40. तर 40 धावांचं लक्ष. 4-0. 40चा टप्पा ओलांडायचे. राज आहेत. एकूण धावा दाफलकावती 11. सागर मात्रे. सामना महत्वाचा दोन्ही संघांना. बॅटिंग टीम या वेळेला आपण जरूर पाहिलं. करंजाडे सुपर किंग्स. बघा पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे का आपण रेडी राहा. यानंतर लगेच मॅचेस कव्हर होतील. आज 9 मॅचेस कव्हर करायचे. जर वेळ मिळाला तर 10 मॅचेस सुद्धा कव्हर करू. सागर मात्रे सज्ज होईल. ओ फटका चुकला. चेंडू थर्ड मॅन कडे एज लागली आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. तीन वाजलेत. आता मे बी आपण 6च्या अगोदर मॅचेस खेळू शकतो कारण त्यानंतर अंधार येतो. हिवाळ्याचा ऋतू 6 नंतर अंधार येतो. 3 फ्रेश मॅचेस वर अजूनही आपल्याला फोकस करायचं. ओ ऍक्शन चांगली आहे बघा. गोलंदाज सागर मात्रे छोटासा रनअप आठवण करून देत असताना दिग्गज गोलंदाजांची शैली बघा अप्रतिम आहे. राऊंड विकेटनं टार्गेट 40 आहेत. 5 षटकामध्ये जरी टार्गेट 40 असलं मात्र क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं का वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट ऑलवेज इन्क्रीज. जेव्हा सामना धावा कमी असतात तर प्राइज आले. ओ जरूर झेल होईल का कठीण आहे. तर एक पारितोषिक येतो आर्यन भोईरला. जरूर पोहोचवतो आम्ही माहिती. धाव घेणं सोडायचं नाही आणि ती भूक पाहायला मिळाली आर्यनला. तर आर्यन भोईरला जे पारितोषिक होतं त्या एक्झॅक्टली चेंडूवर थोडी दिलगिरी व्यक्त करू. मॅच कडे वळतो. 17 धावा आले. टार्गेट 40. 4-0. चला नेक्स्ट मॅच. फिल्डिंग टीम. पुढच्या मॅचच्या फिल्डिंग टीमला विनंती करेन आपण रेडी राहा. जसा सामना संपेल क्षणाचाही विलंब आपण करू नका. या सूचना आम्ही आपल्याला देतो. एकूण धाव संख्या 17. टार्गेट 40. सागर मात्रेचं षटक होतं 17 धावेचं. बॅटिंग करीत असताना राज विकारे. आर्यन भोईर. आर्यननं आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. स्ट्राईक रेंजला सज्ज होईल खेळण्यासाठी. राज विकारे. गोलंदाज शुभम पवार. ओव्हर नंबर 2. टार्गेट 40. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. व्यूहरचना डीप लॉंग ऑफ. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना KPL करंजाडे प्रीमियर लीग. कळंबोली प्रीमियर लीग म्हटलं तर तिथे सुद्धा KPL ती सुद्धा स्पर्धा सूर्य. करंजाडे प्रीमियर लीग. KPL हे नाव अगदी टेनिस क्रिकेट मध्ये प्रामुख्याने प्रज्योत पनवेल मध्ये आपण नेहमी पाहतो. आणि याला आपण KPL धमाका म्हणूया. मात्र फलंदाज धमाका करतोय. 40 साठी सहज फटकेबाजी सुरू आहे. राजच्या बॅट मधून चौकार. मिकी माऊस. एलिफंट. हत्ती. अगदी मैदानाच्या चारही बाजूला स्लीप मध्ये तयारीत नव्हते. थोडा लेझी क्रिकेट. प्रश्नचिन्ह पडला होता त्याला का झेल पकडू की नको पकडू. मेहनत तर करावी लागेल कारण धावांची गुंतवणूक कमी आहे आणि जर सामना अशा परिस्थितीमध्ये खेचून आणायचा असेल तर तुम्हाला प्रचंड
मेहनत करावी लागेल, आपलं गुणकौशल्य सादर करावं लागेल, एकजूट व्हावं लागेल. आणि आता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना ते बहुमूल्य योगदान जर दिलं तर कदाचित मॅचला टर्न देतील. मात्र सामना कठीण आहे, थोडे विस्फोटक फलंदाजी होताना दोन्ही फलंदाज मैदानावर सेट आहेत. धावसंख्या पाहतो मजबूत स्थितीमध्ये 22. ओ सहज ठोकलाय, प्रयत्न होईल, झेल सोडला. अगोदरच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये जर अशी फिल्डिंग झाली तर कदाचित हे शुभ संकेत असतील. करंजाडे सुपर किंग्स खेळतोय करंजाडे रॉयल्स यांच्या विरुद्ध. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. विजयाच्या समीप पोहोचण्यासाठी प्रयत्न होतोय. 24. रिवर्स अटेम्प्ट, कनेक्शन प्रॉपर आणि हा विलोभनीय फटका होता. नक्की 4 धावा डीप बॅकवर्ड पॉइंटला स्मार्ट फलंदाजी दाखवली, धावा नोंदित केल्या. 4 धावफलक विदाउट एनी प्रेशर, कुठलाही दबाव नाही आणि धावा 28. लक्ष द्या मॅच कडे. अंपायर सिग्नल. चला न्यू बॉल. उद्याचं वेळापत्रक शेखर पाटील आमच्यापर्यंत पोहोचवतील, कारण प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी. काहींची घाई असेल, शाळा कॉलेजेस मध्ये होणारे साजरे होणारे दिन असतील, काही इव्हेंट्स असतील. मात्र उद्या KPL चे सर्व मॅनेजमेंट आम्हाला उद्याचं वेळापत्रक पंचीन असेल. अगदी शार्प मॅचेस कितीला सुरू होतील, कारण फायनलचा डे त्या सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत काही वेळातच पोहोचतील. आणि करंजाडे म्हटलं तर इथे अनेक उपक्रम शेखर आपण पाहिलेत. मग करंजाडे मधील दांडिया हा सुद्धा भव्य दिव्य स्वरूपामध्ये पाहिलेत. क्रिकेटची नाईट स्पर्धा, KPL, अनेक सामाजिक उपक्रम. करंजाडेमध्ये दही अंडीच्या सुद्धा कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आणि सर्व कार्यकर्ते यासाठी कटिबद्ध असतात. फ्रंट फुटला आले, फटका बनवला, चाबूक डीप कडे, यस नो चान्स. करंजाडे सुपर किंगच्या तंबूवर चेंडू पडला, षटकार. ओपनिंग पेरनं जो धुमाकूळ घातला ना, गुड. राज विकारे आणि आर्यन बोईर पुन्हा एकदा भरपूर कॉन्फिडन्स. मात्र यस आउट, संधी जरूर मिळाली. टोटल रन्स 34. डीजे याच गाण्यावर जर मिकी माऊस न डान्स केला ना तर त्यांना एक सरप्राईज प्राइज येणार आहे. प्रेमाचं संगीत आहे आणि इथे आमचे कलाकार आहेत, त्यांची नावं आम्ही डिक्लेअर करणार नाहीत. मात्र आज KPL मध्ये आनंद साजरा करतात. 40 एकूण धावा, टोटल 34. फक्त 6 पाहिजेत, एका फटक्याचं काम आहे. चला मिकी माऊस समोर आहे, आमच्या स्टेजच्या समोर ज्या स्टिअर आहेत, पायऱ्या आहेत, तिथे या. 6 धावा पाहिजे, 40 टार्गेट. मॅच नंबर 6. यानंतर मॅच नंबर 7. एखादी विजयाकडे वाटचाल होत असताना या मॅच मध्ये मात्र फिल्डिंग टीमला पाहतोय जी गुंतवणूक कमी होती, गोलंदाजी तशी झाली नाही. आता अनालिसिस सोपे. चेंडू शिल्लक आहेत 18, 6 धावेची गरज. एक मन सुद्धा आहे, तेल गेलं, तूप गेलं आणि पदरी मात्र पराभव. आणि ती परिस्थिती आता फिल्डिंग टीम काहीतरी वेगळं करावं लागेल. मात्र शक्य आहे का? बॅटिंग दोन्ही ओपनिंग पेर प्रचंड मूड मध्ये, मैदानावर त्याची गुणवत्ता दोघांनी सिद्ध केली. आर्यन होता, आपण पाहिलं त्याला साथ देताना. राज विकारे फील्ड रिप्लेसमेंट मध्ये बदल होत असताना. 18 बॉल, 18 चेंडू, 6. चला मॅच स्पीडअप करा. 3:38 झालेत. 3 मॅचेस अजूनही आपण कव्हर करणार आहोत. 3 ते 4 मॅचेस सुद्धा होतील.
मिकी माऊस पाणी पाहिजे का? उद्याचं वेळापत्रक येईल काही वेळातच. 18 मध्ये 6 समोर उभा आहे गोलंदाज सागर म्हात्रे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 17 दिला आणि आता स्ट्रायकर एंडला राज विकारे एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहिला. ओ इथे मात्र विकेट. 17 बॉल 17 मध्ये 6. क्रमांक 3 षटक सागर म्हात्रे. विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार केला तर सामना सोपा आहे. एकूण धावा धावफलकावरती टोटल 34, टार्गेट आहे 40. सामन्यातील उत्तरार्ध पाहत असताना संपूर्ण पाठीराखा वर्ग, सुंदर वातावरण आहे. आणि आता या सेकंड हाफ मध्ये संपूर्ण आमच्या जे संघ केपीएल मध्ये योगदान देत असताना पर्व 6 मध्ये 2023 आणि 25 ला जो संघ चॅम्पियन झाला होता किंग्स 11 करंजाडे, त्यांचा बॅनर्स फोटो सुद्धा आपण पाहतो. या आठवणी करंजाडे लायन्स स्टँड इन, करंजाडे नाईट रायडर्स एका बाजूला आहे, करंजाडे रॉयल्स, करंजाडे सुपर किंग्स, सनराइज करंजाडे, कर्जुआई प्रसन्न आपण तिथे एका बाजूला स्टँड पाहतो, करंजाडे कॅपिटल्स. मॅच मात्र थोडी वन साइड वाटते कारण व्हाईट बॉल आलाय. प्रेक्षकांना सामने कसे पाहायला आवडतात? सकाळी 2 मॅचेस असे रंगले जे शेवटपर्यंत होते. एक तर सामना खऱ्या अर्थाने सर्वांची मने जिंकली. संघ मालक होते, त्यांनी ठोकलेला षटकार 1 बॉल 5 असताना 5 ची गरज आहे. क्या बात आहे. बघा बॅटिंग मोड आपण पाहिला. फलंदाज बाद होईल. 18 मध्ये 6 पाहिजे होते आणि तिथे आतापर्यंत सागर मात्र व्हाईट बॉल नंतर थांबवलंय. विकेट मिळाली. चला न्यू बॅट्समन लवकर या. एकूण धावसंख्या धावफलकावरती टोटल 35, 4 धावांची गरज आहे. 35 झालेत, 5 ची गरज आहे. सागर मात्रेनं 2 विकेट घेतलेत. कदाचित या मॅचला फिरवण्याचा प्रयत्न असेल मात्र डिफिकल्ट आहे. विकेट इन हँड, विकेट सुद्धा सुरक्षित आहेत. फक्त 2 प्रमुख फलंदाज बाद झालेत. चला नवीन फलंदाज थोडा लवकर रेडी राहा. नवीन फलंदाज सूचना देतो बघा, एवढा वेळ घेऊन चालणार नाही. 4 मॅचेस अजूनही बाकी आहेत म्हणून आम्ही या सूचना देतो. आणि नवीन फलंदाज अगोदरच रेडी राहा. लक्ष द्या मॅच कडे. पुन्हा एकदा चेंडू शिल्लक असतील. 16, 6, 5 धावेची गरज. आमचे कलाकार एलिफंट हत्ती आलेत. यस वेलकम. 16 मध्ये 5. गोलंदाज सागर म्हात्रे. ओ कदाचित क्रिकेट समीक्षक म्हणत असेल का सामना लवकर संपेल, व्हेरी क्लोज. तिथे पाहूया आपण. नाही, पंचांनी पाहिलं, तीक्ष्ण नजर होती. 16 मध्ये 5. आता 15 चेंडू 4 धावेची गरज. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 40 साठी नाकी 9 आणलं. मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या धावा बनवल्या 17, आर्यनचा झंझावत आपण तिथे पाहत होतो. सुरुवातीला त्यांनी केलेलं आक्रमण तिथे संघ सुस्थितीमध्ये आला आणि तिथून हा सामना सोपा झाला. सागर मात्रेला पुनश्च एकदा पाहूया. समोर ठेवला, ड्राईव्ह करताना मिड ऑफ कडे. यस धाव मिळेल 1. मात्र नाहीये, प्रयत्न नाही केले. आणि सामन्यामध्ये बघा मॅच अजूनही सोडत नाही. सागर मात्रेनं आतापर्यंत 2 विकेट
सिंगल डॉट, गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट, मागे ठेवला, आता नाही, आता संधी मिळेल आणि मॅच फिनिश. बॅटिंग टीम ना सामना सहज जिंकलाय, दणदणीत विजय. मात्र 3 षटकापर्यंत